नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बातमी आहे कुक्कुटपल्ली येथील सरकार याला प्रामाणिकपणे दरमहा 85,000 रुपये पगार देते, पण जेव्हा एसीबीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याच्या दारावर थाप मारली तेव्हा आतले दृश्य पाहून अधिकारीसुद्धा थक्क झाले। 85,000 रुपये कमावणाऱ्या या गृहस्थाचे 100 कोटींहून अधिक रुपयांचे साम्राज्य होते। त्यांचे नाव आहे मोहन नाईक। त्यांचे पद ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल। मुख्य अभियंता, रस्ते व इमारत विभाग, म्हणजेच आपल्या राज्याच्या रस्त्यांचे आणि सरकारी इमारतींचे भविष्य घडवणारे। 20 एकर जमीन, जणू काही त्याने अख्खं गावच विकत घेतलं आहे। 5 किलो शुद्ध सोनं, सोन्याची बिस्किटं आणि दागिने, 7 आलिशान फ्लॅट्स, एक ट्रायप्लेक्स विला ज्याच्या नोंदणीसाठी 2 रुपये 5 कोटी खर्च आला। कुक्कुटपल्लीमध्ये आणखी एक आलिशान घर, किंमत 62 लाख रुपये। आणि हो, त्याची सत्ता आणि स्वैराचाराची लालसा भागवण्यासाठी विदेशी दारूच्या 60 मोफत बाटल्या। सध्या त्या गृहस्थाला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे। पण खरा ड्रामा तर आताच सुरू झाला आहे। पावसाळा सुरू होताच रस्ते का वाहून जातात? आज आपल्याकडे याचे उत्तर आहे। तुम्ही आणि मी दरवर्षी पावसाळ्यात हळहळ व्यक्त करतो। आपण सरकारला दोष देत म्हणतो, साहेब, रस्ता फक्त 4 महिन्यांपूर्वीच बांधला होता, पहिल्याच पावसात तो का कोसळला? पूल वापरात येण्याआधीच का कोसळतो? आज याचे उत्तर तुमच्यासमोर आहे। जेव्हा रस्ता किंवा पुलासाठीच्या निधीपैकी अर्धा निधी या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या विलासाठीच्या विटा, त्यांच्या अपार्टमेंटसाठीचा संगमरमर आणि त्यांच्या तिजोऱ्यांसाठीचे सोने यांवर खर्च होतो, तेव्हा रस्त्यावर डांबराऐवजी फक्त धूळ आणि चिखलच उरेल। भ्रष्टाचाराच्या या वाळवीमुळे रस्ते आणि इमारती कोसळतात, आपण आपल्या गाड्या खड्ड्यांमध्ये घालतो, आपली कंबर मोडतो आणि अपघातांमध्ये आपल्या प्रियजनांना गमावतो। आणि हे गृहस्थ आपल्या कष्टाच्या पैशाने विकत घेतलेल्या ट्रायप्लेक्स विलामधील सोफ्यांवर बसून विदेशी दारूचे घोट घेत असतात। सकाळी अलार्म वाजण्यापूर्वी उठणारा कष्टकरी वर्ग, उन्हात आपली दुकाने उघडणारे व्यावसायिक आणि केवळ भाकरी मिठावर जगूनही प्रामाणिकपणे कर भरणारे सामान्य नागरिक, जरा थांबा आणि विचार करा। मार्च महिना सुरू होताच तुम्ही करातील प्रत्येक रुपया वाचवण्यासाठी सीए कडे धाव घेता। देशाची प्रगती व्हावी, चांगले रस्ते मिळावेत आणि सुरक्षित इमारती मिळाव्यात यासाठी तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशाचा मोठा हिस्सा सरकारला गुपचूप देता। पण सत्य हे आहे की तुमचा कर देशाच्या विकासासाठी नाही, तर या मगरींच्या विकासासाठी वापरला जातो। ही केवळ एका मोहन नाईक ची कहाणी नाही। व्यवस्थेच्या दालनांमध्ये वाळवीप्रमाणे जनतेचा पैसा पोखरणारे अगणित नाईक दबा धरून बसले आहेत। जोपर्यंत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून तिचा सार्वजनिक लिलाव केला जात नाही आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक उदाहरण ठरेल अशी शिक्षा त्यांना दिली जात नाही, तोपर्यंत हा देश अशाच खड्ड्यांमध्ये रांगत राहील। महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, जाहिरातसाठी संपर्क करा।